पगार येतो 1 तारखेला किंवा 7 तारखेला अकाउंटला जमा होतो. 15-20 तारखेपर्यंत जेमतेम तो कसा तरी पुरतो, कारण सगळे खर्च असतात, हप्ते असतात आणि तो उरतच नाही. म्हणजे मग सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या फारच लांबच्या गोष्टी राहिल्या. तुमच्याकडे अशा काही केसेस येतात, तुम्ही काय सल्ला देता त्यांना? या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपले खर्च किती आहेत, म्हणजे छोटे व्यावसायिक असू देत, मोठे व्यावसायिक असू देत किंवा नोकरदार असू देत, तर आपले खर्च आपल्याला पक्के माहिती पाहिजेत. त्याचं नोट डाऊन केलेलं असलं पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की मराठी माणसं किंवा हिंदू माणसं जी आहेत ती कुठलंही रेकॉर्ड ठेवण्याच्या बाबतीत अतिशय हलगर्जी आहेत. इंग्लंडच्या लोकांसारखं रेकॉर्ड आपण जर का मेंटेन करू शकलो तर आपल्याला कुठलीही कधीही अडचण येणार नाही. म्हणजे आज जर का तुम्हाला विचारलं तुमचा पासपोर्ट कधी मॅच्युअर होतो आहे, तर किती लोकांना लगेच सांगता येईल, नाही थांब जरा बघतो, अगं जरा पासपोर्ट आण गं, इथपासून सुरुवात आहे. मग तो ठेवला आहे कुठे इथपासून शोध आणि मग त्याच्यावरची तारीख बघणं. तर हे रेकॉर्ड जे आहे ते तुम्ही एका डायरीमध्ये नीट मेंटेन केलं. तुमचे कुठले हप्ते आहेत, किती तारखेला आहेत, आपल्याला किराणा माल किती लागतो, आपल्याला मेडिकलसाठी इमर्जन्सी फंड किती ठेवायचा आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही राईट डाऊन कराल तेव्हा खूप भयानक चित्र दिसतं. म्हणून लोक नॉर्मली या गोष्टी लिहित नाहीत. पण जर का मी एका माझ्या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे की 50-30-20 किंवा 40-30-30 असे जर का तुमच्या पगाराचे भाग केले तर जे रेग्युलर गरजेचे खर्च आहेत, म्हणजे किराणा माल हा काही चॉईसनी घ्यायचा का नाही हे ठरवता येत नाही. किराणा माल घ्यायचाच आहे, लाईटचं बिल भरायचंच आहे, तर या गोष्टी तुमच्या पहिल्या 50% येतील. 30% हे ऑप्शनल खर्च असतील की कोणाची मुंज आहे, कोणाचं लग्न आहे, कुठे हॉटेलिंगला जायचं आहे, ऑफिसची पार्टी आहे, मुलांना शाळेच्या ट्रिपला जायचं आहे, हे 30%. आणि 20% रक्कम ही तुमची गुंतवणूक झाली पाहिजे. त्यातले 5% इमर्जन्सी फंडात जातील आणि 15% ही लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट असेल, गोल बेस, की मला 3 वर्षांनी अमुक करायचं आहे, 5 वर्षांनी तमुक करायचं आहे, 10 वर्षांनी हे लागणार आहे. त्याची तुम्ही 15% रक्कम ही इन्व्हेस्टमेंटसाठी गेलीच पाहिजे.